The release of Nivrutti Shirodkar's new book Rang Sharda and the facilitation of Goa's prominent theatre artists took place at the Morji Kailas Devi Mangar in the ceremony attended by Arts Minister Govind Gowde. During the event, Minister Gowde praised the contributions of local theatre artists and announced that the new Ravindra Bhavan will establish in Pedne, Taluka, in the upcoming year, making a significant step towards the development of arts and culture in the region. असं म्हटलं आहे की न दिसे रवी ते दिसे कवी. आणि मला वाटतं ही पुष्टी जी आहे ती तंतोतंत निवृत्ती शिरोडकरांना आज लागू होत आहे. काणकोणच्या त्या भागातून त्या पेडण्यापर्यंत आणि मुरगावच्या त्या बंदरावरून ते सत्तरेच्या त्या डोंगरापासून अनेक अशा स्त्री कलाकारांनी ज्यांना कोणीच ओळख नव्हतं, फक्त त्या गावापुरतीच मर्यादित होतं, अशा स्त्री कलाकारांना आज एक नवीन व्यासपीठ त्याने दिलेला आहे. मला वाटतं हा माझा तिसरा कार्यक्रम आहे ज्या स्त्रीच्या भूमिकेवरती आधारित रंगशारदा, रंग साम्राज्ञी आणि आता रंगभूमी ह्या विविध स्त्री कलाकारांना पुस्तकाच्या माध्यमातून हा संपूर्ण जगासमोर त्यांनी आणलेला आहे. पुस्तक म्हणजे एक मस्तक असतं आणि एक कलाकार जो असतोय तो रसिका समोर नतमस्तक होत असतोय, नम्र होत असतो. एवढीच अपेक्षा असते की रसिका माय बापाकडून दोन हातांच्या टाळ्या आणि ह्याच टाळ्याच्या माध्यमातून एक स्फूर्ती प्राप्त होते. पण त्याच्या पलीकडे जाऊन निवृत्ती शिरोडकरांनी जे कार्य केलेलं आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. निवृत्ती या शब्दामध्ये नी आहे, नी म्हणजे मी सातत्याने म्हणतोय नियमित, सातत्य आणि त्याला लागणारी जी वृत्ती जी आहे, बऱ्याचशा प्रवृत्ती आहे, पण वृत्ती आणि त्या प्रवृत्तीच्या माध्यमातून एक व्यक्तिमत्व घडवण्याचं, फुलवण्यासाठी आज आपल्या लेखणीच्या त्या स्वरातून, जसं त्या पेटीच्या स्वरातून, त्या भात्यातून आज वेगवेगळे स्वर येतात, तशाच तऱ्हेच्या आपल्या लेखणीतून, त्या लेखणीच्या पाण्यातून आज स्त्रीला त्यांचा आकार देण्याचा आज ह्या रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय, त्यांच्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतोय एवढ्यासाठी की आज एवढ्या दुरून आपण इथं आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. कलाकारांनी सातत्याने सांगितलेलं आहे की कलाकारांना एक मायेची थाप, दोन प्रशंसाचे शब्द, त्यांची खूप सगळी सहभागी, मोठ्या प्रमाणात नाटकाचे प्रयोग, 100 पेक्षा जास्त प्रयोग करण्याची त्यांनी इतिहास रचलेला आहे. अशा कलाकारांनाही आपले माननीय मंत्री गोविंद गावडे स्थान देत असतात. असे कलाकार आहे म्हणून ही आपली रंगदेवतेची पूजा होत असते. आपले स्थानिक आमदार आहेत जी कारवारकर तर सदोदित वेगळं काहीतरी करावं, नवीन कलाकारांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं ते काम करत असतात. त्या ठिकाणी आपली जी भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी त्यांची सदोदित काम असतं. आणि या व्यासपीठावर असलेले खरं म्हणजे सर्वच कलाकार आहेत. त्यामध्ये आपली डॉक्टर रूपा चारी मॅडम आहे, तिला खरं म्हणजे वेळ नसतो. ती काणकोणला ज्या ठिकाणी नवीन विद्यार्थी घडवण्याचं काम करतात, काणकोणपासून आपली ड्युटी संपल्यानंतर ती काणकोणपासून इथपर्यंत पोहोचलेली आहे. खरं म्हणजे वेळ त्यांनी मुद्दाम दिलेला आहे आणि तिची प्रस्तावना आम्हाला या पुस्तकासाठी लाभलेली आहे की आपण ही गोष्ट करतो त्याला महाराष्ट्रातील बरीच साध्य करू शकतात. या आपण निवृत्तीबाई दाखवून दिले असतात की त्या ज्या तऱ्हेची त्याची अडचणी असल्या, त्याची प्रसिद्ध अडचणी आपण एक्सप्रेस झालो, या सगळ्या गोष्टींचे त्याने मार्ग करून त्याच्या मनाची इच्छा असली आणि इच्छा आपल्याला साध्य करून घेतलेली असतात. म्हणजे महाराष्ट्रात खरंच काम जे असतात आमच्या सगळ्या लोकांचं
खूप खूप प्रेरणादायक आसा. म्हणजे आम्ही जेन्ना पुरुषांक पळयता मनीस थोडेशे हताश आसता, निराश आसता की आपल्या कडेन कांय जायना, आपण कितें करूं. पण आम्ही जर विचार केलो पॉझिटिव्हली की आपण खंयचें कार्य आपणाक देवान दिल्ली जी ताकद आसा, आपणाक देवान जी बुद्ध आसा, ताचो जर वापर जर केलो जाल्यार मनशाक कसल्याच तरेचे अडचणीचो सामनो करपाक मनीस खंयच कमी रावचो ना. सदांच लिबल आसता. सो हांव तांकां सगळ्यांत पयलीं शुभेच्छा दिता, कारण गेले सरान सांगलें आतां गेले 7 म्हयने जेन्ना ते घरा आशिल्ले आमी तांकां 2 वेळा मेळपाकूय गेले. सो सराचे विचार आसता पळय, जो कलाकार आसता जे विशय आसता ते केन्नाच बंद जायना. जरी ताका एक्चुली हेड इंजरी खरीच सिरियस जाल्ली, ज्या पद्दतीन हेड इंजरी जाल्ली त्या पद्दतीन रिकवर जावन आयज गोंयभरचे जे कलाकार आसात, स्पेशली 361 इज अ ह्यूज नंबर. 61 जे कलाकार एकी कडेन हाडप आनी तेंचो सत्कार करप ही व्हडली गजाल. कारण आमी पयल्या गोंयभर एक 30-40 लोकांचो एका टायमार जाता आनी येदो व्हडलो प्रोग्राम घडोवन हाडप. आनी म्हाज्या मोरजे गांवांत सराच्या नेतृत्वा खाला जो प्रोग्राम जाता हेजे म्हाका अभिनंदन. कशें इम्पॉर्टन्स मेळ्ळा हे तेचे कडल्यान शिकचें. कित्याक आख्या गोंयांत तेणी भोंवन जे महिलां खातीर जे तेंच्यांनी महिलांनी आपले कला क्षेत्रांत जे कमयलां आनी जे प्लॅटफॉर्म प्राप्त केला, ताका लागून तेणी एक पुस्तक बरयलें आनी तें पुस्तक म्हाका दिसता कलाकार येतात वयतात, पूण त्या पुस्तकान आयज तुमी सगळीं जाणां आसतलीं महिला कलाकार जी फुडली पिढी येणारी पिढी सुद्दां ते बूक आसतली जी वाचतली आनी कोण कलाकार कशी आसली, महिला कलाकार आसली त्या पुस्तका वयल्यान कळटलें. ताका लागून परत एकदा तेचें अभिनंदन करता. कित्याक आमच्या मांद्रे मतदारसंघात ल्हान भुरगीं आमच्या मतदारसंघाचें नांव गोंयचें आमच्या देशाचें नांव गौरव केला. आमचे बाय विनिता आसूं नाल्यार बाय साची आसूं, ही ल्हान भुरगीं आसून तेंच्यांनी इतलें नांव इतले यंग एजीचेर केलां. तशीच सगळीं महिला जे आयज सत्कार तुमचे खूब खूब अभिनंदन करता की तुमी आमचे गोंयचें नांव खूब फुडें व्हेल्यार एक प्लॅटफॉर्म तयार केला आनी ते प्लॅटफॉर्म आमी एज अ एमएलए मांद्रे मतदारसंघात आमी प्रयत्न करतात. निवृत्ती कंटिन्युअसली कितें ना कितें म्हाका फोनार सांगत आसता कलाकारांक लागून हे करपाक जाय, ते महिला कलाकार आसा तांकां खंय तरी प्लॅटफॉर्म दिवपाक जाय. त्या प्रमाणे आमी आमचो प्रयत्न करता. उदरगत संस्था आमची प्रयत्न प्रत्येक गांवांनी महिलांक कशें कला क्षेत्रांत फुडें वचपाचें तें आमचें काम चालूच आसा.